नाही ज्या दिवशी तुझ्या आईचा खरा गुन्हेगार तुझ्या समोर असेल आणि त्याची साक्षीदार असेल ही जे जे. जे जे मुळे सापडले जाणार तारिणीच्या आईचा गुन्हेगार. केदारला शोधत होता आपल्या फाईल्स तिथे टेबलवरच टाकून गेलाय. त्याचा काही प्रॉब्लेम नाही ना झालाय. हॅलो तारिणी काकू, आम्ही घरीच यायला निघालोय. पाऊस खूप जोरात येतोय. तारिणी या मालिकेमध्ये अजूनही तारिणीच्या आईचा मर्डर कुणी केला हा व्यक्ती समोर आला नाहीये आणि त्यासाठीच जे जेने आता जिम्मेदारी घेतली आहे की ती शोधून काढणार की नक्की तारिणीच्या आईला कुणी मारलं. आणि तिथेच आता दुसरीकडे तारिणी आणि केदार मध्ये सुद्धा गोड क्षण प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार, जिथे तारिणी आणि केदार एकत्र बाहेर गेले होते आणि तिथे अचानक पाऊस येऊ लागतो आणि दोघांकडेही छत्री नसल्यामुळे तिथेच वेट करत उभे राहिले आहेत. पण थोड्याच वेळानंतर जेव्हा केदार काही मुलांना पावसात खेळताना बघतो, तोही त्यांच्या बरोबर जाऊन पावसात भिजतो आणि पावसात खेळताना दिसतोय फुटबॉल. आणि हे पाहून तारिणी त्याला लांबूनच पाहून असं खुश होताना दिसते. आता बघायचं हे आहे की तारिणी या मालिकेमध्ये पुढे काय घडून येईल हे पाहण्यासाठी तुम्हाला तारिणी मालिका पाहावी लागेल. आणि अजून असे लेटेस्ट अपडेटसाठी टेलीचक्कर रिजनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.